नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अरुण महाले तुमच्या सर्वांच्या आवडत्या ऐश्वर्य चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या सिरीजमध्ये तुमच्या बांधवांपैकी ज्यांनी प्रश्न पाठवलेत अशा मित्रांचे सगळे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्या जिल्ह्यांचं त्या मुलांचं नाव आता मी सांगणार नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या त्या सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती हेच प्रश्न पाठवलेत आणि हे सगळे प्रश्न मेरिट ठरवणारे आहेत. तुम्हालाही समजा काही प्रश्न अडचणीचे असतील तर तुम्ही सुद्धा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ते अडचणीचे प्रश्न पाठवू शकतायत. पुढच्या दिवशी आपण त्या लेक्चरमध्ये ते प्रश्न बघूया. ठीक आहे. बघा प्रश्न काय दिसतोय आपल्याला. एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांची दर्शनी किंमत 175 रुपये किती आहे 175 असे सर्व भाग 125 रुपये जास्त रक्कम देऊन 2.5% दलाली दराने खरेदी केले. त्या भागापैकी निम्मे भाग आता 350 रुपये बाजारभावाने आणि राहिलेले भाग 360 रुपये बाजारभावाने शेकडा 3% दलालीने विकले. तर या व्यवहारामध्ये त्याला किती नफा किंवा तोटा झाला. तर आता नफा किंवा तोटा काढायचा असेल तर काय करावं लागतं मित्रांनो सांगा. आता अगोदर नफा किंवा तोटा काढायचा आहे. प्रश्न मजेदार आहे आणि खऱ्या अर्थाने मेरिट ठरवणारा प्रश्न. यस. तर आता अगोदर पहिलं म्हणजे नफा किंवा तोटा काढण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत माहिती पाहिजे आणि विक्री किंमत माहिती पाहिजे. मान्य सगळ्यांना. चला मग खरेदी किंमत कोणती असणार बरोबर इथे. तर 120 भाग आहेत म्हणजे 120 शेअर्स आहेत. चला त्याची दर्शनी किंमत किती आहे 175 रुपये. 175 दर्शनी मग गुणिले 175 करायचं का नाही. दर्शनी किंमत 175 होती ती 125 रुपये जास्त देऊन विकली खरेदी केलं म्हणजे काय यास 300 रुपये प्रमाणे खरेदी केले. मग 120 गुणिले 300 केलं 12 36,000 रुपये झालं का खरेदी किंमत ही. नाही प्लस दलाली दिली बघा. आता 2.5% दलाली दिली. मग आता ही झाली ते भागांची खरेदी किंमत प्लस आता दलाली किती बरं 2.5% दलाली बरोबर. मग आता ही 2.5% कोणाची असणार बरं या 36,000चे. मग 36,000चे 2.5% किती येणार. तर 36,000 गुणिला तुम्ही 2.5 भागीला जर 100 केलं तर सगळ्यांना दिसतंय काय कोणत्याही संख्येचे 2 शून्य कमी केले की 1% मिळतो. 360 दुने 720 आणि प्लस त्याचे अर्धे 180. म्हणजे तुम्ही हे सोडवलं की तुम्हाला 900 रुपये मिळणार का. 900 रुपये काय आले रे दलाली. म्हणजे टोटल तुम्हाला खरेदी किंमत किती आली आता 36,900 रुपये. व्हेरी नाईस. इथपर्यंत आला पाहिजे. ही झाली खरेदी किंमत. समजतंय सगळ्यांना. खूप अवघड आहे का अजिबात नाही. बघा 120 भाग म्हणजे 120 शेअर्स होते त्याची दर्शनी किंमत किती आहे 75. पण त्या भावाने खरेदी केले का नाही 125 रुपये प्लस दिले म्हणजे बाजारभाव काय झाला त्याचा 300 रुपये. मग 300च्या दराने 36,000 प्लस 2.5% दलालाला दिले कमिशन म्हणजे टोटल खर्च किती आला मग 36,900. आता विक्री किंमत कशी आहे. टोटल किती भाग आहेत आपल्याकडे शेअर्स किती आहेत 120 पण टोटल तो एकाच भावाने विकतोय का नाही. निम्मे जे आहेत ना ते 350. मग निम्मे किती आले 60 350च्या भावाने. किती सोपं आहे. 2 शून्य आहे तसे केले 6 पंचे 30 हातच्याला 3 7 3 18 21. उरलेले कसे विकले रे राहिलेले 360च्या भावाने. बघा ते पण काय अवघड नाही. 2 शून्य आहे तसे दिले 6 6 36 हातच्याला किती 3 7 3 18 21 21,600. मग मला सांगा टोटल भाग किती झाले रे 42,600. हे 42,600 मिळतील का आता नाही. पुन्हा इथं पण एक दलाल लावलेला होता. एक दलाल होता की नाही. त्या दलालाला पुन्हा दलाली दिली किती 3%. म्हणजे याच्यात 3% ॲड करणार का मायनस करणार मायनस होतील. काय होईल मायनस होईल. व्हेरी नाईस. मग सांगा याचे पुन्हा आता 3% 3% म्हणजे किती पुन्हा 2 शून्य कमी करून गुणिले 3 करतो की नाही आपण हो की नाही. मग सांगा आता 7 3 18 बरोबर आहे का. 3 दुने 6 आणि 1 7 आणि 4 3 12 1278 रुपये. ए भाऊ समजलं का 1278 रुपये दलाली आहे. मग आता
टोटल विक्री किंमत काढायची असेल विक्री किंमत, तर ती विक्री किंमत किती येईल? तर 42,600 मधून दलाली मायनस करू. मग करा, किती आले? 2 2 आलं का? पुन्हा किती? 5 3 1 41,322 रुपये ही विक्री किंमत आली. मग आता मला सगळा नफा झाला का तोटा झालाय? खरेदी किंमत एवढी आहे, विक्री किंमत एवढी आहे, म्हणजे व्यवहारामध्ये आपल्याला नफा झालेला आहे. मग किती रुपये नफा? तर 41,322 मधून किती मायनस करणार? 36,900 मायनस करणार. मग करा, मायनस करा. कशा? 2 0 गेले 2 2 13 9 गेले 4 10 6 गेले 4 3 3 गेले 0. किती उत्तर आलं बोला? किती? 4,422 रुपये. या पद्धतीने उत्तर काढायचं होतं. समजून देण्यासाठी आपण जर समजा याला प्रॉपर याच्याने सोडवलं तर एक मोजून 30 ते 40 सेकंदामध्ये मॅक्झिमम 50 सेकंदात सुटणार. सुटू द्या, पण मार्क्स कसा मिळणार? क्वालिटीचा. 1 मिनिट जरी लागला तरी चालतंय, पण तुम्हाला मार्क्स तो मेरिट ठरवणारा हजारो विद्यार्थ्यांच्या पुढे घेऊन जाईल. कोणाचं बरोबर येईल माहिती आहे? त्याने ज्याने थ्रो मारला असेल, पण त्या थ्रो मारणाऱ्याचे मग इतर 99 थ्रो कसे असणार? ते पण चुकण्याची शक्यता असणार आहे. म्हणून जो चांगला अभ्यासू मुलगा असणार त्या बिचाराचा थ्रो चुकला की डाय मेरिटच्या खाली जातो. आणि जर तुम्ही प्रॉपर सोडवलं कितीतरी मुलांची मोठी झेप असते. तसाच प्रश्न बघा पुढचा. हा प्रश्न पण विद्यार्थ्यांनीच पाठवलेला प्रश्न आहे. सोडवा आता. उत्तर तुम्हाला तिथे बाबा टिक केलेलं दिसतंय, पण कसं काढणार ते महत्त्वाचं आहे. तेच उत्तर का ते माहीत नाही त्या विद्यार्थ्याने, फक्त आता टिक करून पाठवलेलं प्रश्न आहे. पण आता उत्तर काढणार कसं? तर बघा, लक्ष द्या. x/y 0.25 आहे. मी सोडवलं की तुम्हाला वाटेल की बाबा किती चिल्लर आहे. हा 0.25 म्हणजे काय हो? यस, x/y बरोबर 1/4. 0.25 म्हणजे 1/4 ना. मग मला सांगा 0.25 म्हणजे 1/4. मग x बरोबर किती आलं हो? 1. आणि y बरोबर किती आलं? 4. मग त्याची किंमत टाका. बघा, y ची किंमत किती? 4. म्हणून 2 गुणिला 4 वजा 1 छेदामध्ये 2 गुणिला 4 अधिक 1 प्लस 2/9. सांगा आता. बेचोक 8. 8 1 गेला तर 7 बेचोक 8 प्लस 1 9 प्लस 2/9. आता मला सांगा, छेद समान आहे, किती चिल्लर आहे? छेद समान आहे तर अंशांची काय होणार? बेरीज. 7 आणि 2 9. 9/9 म्हणजे काय? 1. ऑप्शन नंबर 1 अगदी बरोबर उत्तर. चला पुढे जाऊ. सांगा आता. 16x + 16y बरोबर 48. तर x आणि y यांची सरासरी किती असणार? चला, कशी काढली? 16x सोड 2 32. हा म्हणजे कोणतं पण, एक तर हा 1 असेल, एक तर तो 2 असेल. काही असलं तरी पण तेच आहे ना, बरोबर आहे की नाही? हा 2 हा 1 तो 2 तरी चालतंय. हां, पण ॲव्हरेज जो त्यांचा आहे सर लॉजिकने 1.5 येतं आहे. पण चिल्लर आहे बाबा हे ठीक आहे. आता इथं छोटं दिसतंय, एखादी मोठी संख्या राहिली असेल तर किती ऑप्शन होते? मग अशा वेळेस बघा, अहो हा 16 दिसतोय का दोन्ही ठिकाणी? हा आपण कॉमन बाहेर काढू शकतो ना. कॉमन बाहेर काढलं का नाही? दोन्ही ठिकाणी 16 दिसतंय, मग त्याला डायरेक्टली कंसाच्या बाहेर काढलं का? काय दिसतंय? 16 कंसात x + y बरोबर 48. मग हा कंसात जो गुणिला आहे तो काय होईल? इकडे भागीला होईल. मग x + y = 48 भागीला 16 केलं तर 16 48. तर मला सांगा, दोन संख्यांची बेरीज काय आहे? 3 आहे. तर त्यांची सरासरी काढायची असेल तर तर बेरीज भागीला काय करतो? बेरीज भागीला एकूण संख्या. मग मला सांगा, आता तुम्ही म्हणणार सर संख्या माहीत नाही, त्या शोधायची पण गरज नाही ना. शोधायची गरजच नाही आहे.
दोन संख्येची बेरीज दिलेली आहे 3, त्याला भागीला एकूण संख्या किती आहे 2 केलं तर उत्तर 1.5 येणारच आहे. आणि दोन संख्यांची बेरीज असणारा 3 ऑप्शन काय आहे 2च आहेत. पहिली संख्या 1 दुसरी 2 किंवा पहिली संख्या 2 दुसरी 1 हाच एक ऑप्शन आहे. मान्य आहे. किंवा 1 3 आणि 1 0 तरी पण काय असणार ॲव्हरेज त्यांचा 1.5चाच बसणार. ॲव्हरेज काय बसणार 1.5चाच बसणार. म्हणून ऑप्शन नंबर 2. चला बरं पुढचं सोडवा. आता हा प्रश्न सोडवा. 3a अधिक 7b. सगळ्या विद्यार्थी मित्रांनी तुमचं उत्तर बरोबर येतं आहे का ते मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आता इथं बघा 3a अधिक 7b बरोबर 75 आणि 5a मायनस 5b बरोबर 25 असेल तर a प्लस b बरोबर किती असणार आहे. नाही बरं ठीक आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही सोडवू शकतायत. वेळ अधिकचा हवा असेल तर. आता आपण थोडं बघूया कसं सोडवलं पाहिजे. तर इथं बघा जसं मागच्या उदाहरणामध्ये 16a अधिक 16b होता का तसं इथं कुठं दिसतंय बरं तसं 5a याच्यातनं काय मायनस तो बाहेर निघू शकतो ना. याच्यातनं काय बाहेर काढू शकतो आपण 5 बाहेर काढला तर उरलं काय हो हां a मायनस काय a मायनस b बरोबर काय 25 बरोबर. तर सांगा बरं मला काय आता कुठे गुणिला 5 गुणिला आहे बरोबर. म्हणजे a मायनस b बरोबर काय येईल रे 25 भागीला 5 केलं तर 5 येईल. आलं का भाऊ. तर a मायनस b बरोबर 5 आहे. आता एक काम करू इथे सगळ्यात सोपं सांगतो बघा आता. तर इथं a इज इक्वल टू काय येईल बरं a इज इक्वल टू ए बरोबर a मायनस b 5 आहे ना. ए किती असला पाहिजे ए किती असला पाहिजे 15. एकच काय 15 असणार. तर लक्ष द्या ए आपल्याला माहित नाही ए हा किती असणार माहिती का 5 मधून b मायनस केल्यावर हा 5 मध्ये b प्लस करावं लागेल. लक्ष द्या हा मायनस बी इकडे प्लस केला ना. दुसरं काय केलं आपण मायनस बी इकडे प्लस केला तर 5 मध्ये b मिळवला की a ची किंमत मिळणार. हे समजलं का. समीकरणानुसार एवढं आलं का हे लक्षात आलं सगळ्यांना. काय केलं आपण 5 बाहेर काढला तो इकडे भागीला केला a मायनस बी बरोबर 5 आलं. a मायनस बी बरोबर 5 आहे तर a बरोबर काय असणार तो मायनस बी इकडे प्लस केला तर काय 5 प्लस बी 5 प्लस बी हे मान्य सगळ्यांना ठीक आहे. मग आता ही 5 प्लस बी ना हे कुठे एका समीकरणामध्ये किंमत टाकू शकतात. ए ची किंमत 5 प्लस बी टाका. कुठे टाकायची बघा या समीकरणामध्ये 5a मायनस 5b जे आहे ना बरोबर 25. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती हो ए ची व्हॅल्यू किती आहे 5 प्लस बी. मग इथं बघा 5 कंसात काय ए ची किंमत किती आली 5 अधिक बी मायनस 5b बरोबर 25. चला आता याची किंमत याची किती येणार 5 वाचा 25 प्लस 5b ना प्लस 5b मायनस काय 5b नाही इथं नाही होते. हां चला इथं नाही होते पुढे ते 0वर येते. इथं किंमत टाकू 3a प्लस 7b बरोबर 75. कारण की या समीकरणानुसार हे किंमत मिळते ना. त्याच्यात पुन्हा किंमत टाकली किती नाही याच्यात किंमत टाकली. ए ची किंमत किती आली हो ए ची किंमत किती यस 5 प्लस काय बी हा 5 हां अधिक 7b बरोबर 75. चला याचं उत्तर सांगा आता. याचं काय 3 5 15 अधिक 3b अधिक 7b बरोबर 75. पुढं सांगा 3b आणि 7b झाले किती 10b 10b आणि प्लस 15 इकडे काय होईल मायनस म्हणजे 75 मायनस 15 तर b बरोबर काय येईल 60 भागीला काय 6 10 का 10 म्हणजे काय आलं 6. b बरोबर काय आलं 6.
तर मला सांगा बीची किंमत मिळाली तुम्हाला 6 मिळाली का? बी मिळाली तुम्हाला 6. आता एची किंमत सांगता येईल का? एची किंमत किती येईल? यास कुठून आले? ए बरोबर काय बघा, ए बरोबर इथं आलं बघा. ए बरोबर काय 5 अधिक 6 बरोबर किती 11. 5 अधिक 6 बरोबर 11. मग मला सांगा बीची किंमत मिळाली 6, एची किंमत मिळाली किती 11. तर विचारलं काय तुम्हाला ए प्लस बी, तर ए प्लस बी किती असणार 5 प्लस 6 बरोबर 17. हा सुद्धा 11 प्लस 6 बरोबर 17. समजलं? ए बरोबर 11 प्लस 6 बरोबर 17. हा तुमचा मेरिट ठरवणार म्हणजे ठरवणार असा प्रश्न. बघा लक्ष द्या. आपण काय केलं, या 3A अधिक 7B ला काहीच करता येणार नाही. तिथं ना 3 सारखं आहे ना 7 सारखं आहे. पण इथं 5A मायनस 5B बरोबर 25 आहे. याच्यातनं 5 बाहेर काढला, आपण काढू शकतो ना. या दोन्ही ठिकाणी 5 5 आहे, तर कॉमन 5 बाहेर काढला तर उरतं काय कंसात A मायनस बी उरतं बरोबर 25. आता हा कंसातनं बाहेर 5 काढलेला तो कसा आहे गुणिला आहे, तो इकडे कसा होईल भागीला होईल. मग मला सांगा 25 भागीला 5 केलं तर उत्तर काय 5. तर ए मायनस बी बरोबर 5 आलं. तर ए मायनस बी बरोबर 5 ना, याच्यावरनं एक तर एची एक तर बीची किंमत काय असणार, व्हॅल्यू किती असणार ते थोडंसं विचार करायचा. मग एची व्हॅल्यू किती पाहिजे, हा मायनस बी इकडे काय केला प्लस बी केला, तर एची व्हॅल्यू ही 5 प्लस बी आहे. हे अवघड काय, एची व्हॅल्यू किती आली हां कुठं हां एच्या जागेवर काय एची काय एची 15 हां 10 फूट हां आलं बरोबर येतं. अरे मग ती चुकीच्या व्हॅल्यू आहेत ना, त्या एकाच ठिकाणी नको आल्या पाहिजे ना. त्या 5 तू जो म्हणतोय ना 15 आणि 10 बरोबर, त्या एकाच ठिकाणी पुटअप केल्यावरती तुला मिळतील. पण त्या दोन्ही ठिकाणी आलं पाहिजे. दोन्ही समीकरणांची किंमत जी आहे ना ते त्याने काय केलं पाहिजे समाधान केलं पाहिजे, तर ती एची आणि बीची किंमत बरोबर असणार आहे. फक्त 5A 5B मायनस 5Bची किंमत 25, तर तुम्हाला ऑर्डर पण किमती मिळू शकतात ए आणि बीच्या. पण दुसरं म्हटलंय की 3A आणि 7Bची किंमत पण 75 आली पाहिजे. दोन्ही ठिकाणी चेक करा बघा, 3A प्लस 7B इज इक्वल टू 75. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे 5A मायनस 5B बरोबर किती 25. आता तू सांगितल्याप्रमाणे जर एची किंमत किती घेतली 15 आणि बीची किंमत किती घेतली 10, तर इथं समीकरणात टाकल्यावर 15 पाचा 75 वजा 10 पाचा 50 तर उरले किती 25. इथं येऊन जाईल. पण याच किमती इकडे टाक बरं, 15 त्रिक 45 बरोबर आणि 70 येत आहे का. मग दोघांचंच समाधान झालं पाहिजे, म्हणजे या अर्थी ती किंमत कशी आहे चुकीची आहे. मग आता आपण ज्या काढल्या तुम्हाला तेच म्हणतोय ना, प्रत्येक वेळेस लॉजिक लागेलच असं नाही. मग आता आपलं काय म्हणतोय, आपण काढलेली किंमत ए बरोबर काय आले 11 आणि बी बरोबर काय आले 6 बरोबर. टाका याच्यात किंमत 11 पाचा 55 11 पाचा काय आलं 55 वजा 6 पंचे 30 55 मधनं 30 गेले तर उरले का बरोबर 25 आलं बरोबर 25. आता याच्यात किंमत टाका 11 त्रिक 33 प्लस 7B म्हणजे काय 7 सकम 42 33 प्लस 42 करा बरं 33 प्लस 42 केलं तर काय उत्तर आलं आलं का नाही. म्हणजे समाधान केलं का दोन्ही व्हॅल्यूचं केलं. म्हणजे या किमती अगदी बरोबर आहेत ए आणि बीचं. मग तुम्हाला एची किंमत विचारली असतं तर 11 लिहिलं असतं, बीचं लिहिलं असतं तर 6 लिहिलं असतं, बेरीज विचारली तर काय 17 लिहिलंय, बस संपला विषय. मग ते सोडवलं कसं तर इथं बघा, अगोदर याच्यानुसार जे ना एची किंमत सहज तुम्हाला 5 प्लस बी मिळाली पाहिजे आणि ती किंमत टाकल्याबरोबर तुम्हाला लगेच दुसऱ्या 10 सेकंदामध्ये बीची किंमत तुम्हाला मिळणार आणि बीची किंमत टाकली की या ए बरोबर 5 प्लस बी आहे त्याच्यानुसार एची पण किंमत मिळणार आहे.
मजेदार प्रश्न आहे जो तुमचं लक्षात ठेवा, नोकरी देऊ शकतोय. स्टार करून घ्या आणि थोडा विचार करा, या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा. चला आता सोडव. 1 + a + b + ab अपॉन 1 + a बरोबर किती असणार आहे? आणि उत्तर दिलं आहे 1 + b. तर बघा, लक्ष द्या, याला तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकताय. कसं? इकडे बघा, बोलू नका. जसं की आता तुम्हाला भाग द्यायला लावला, 749 भागीला जर 7 केलं तर उत्तर काय करतो रे आपण? असं भागाकार करतो ना, असं 7 × 1 = 7, वजाबाकी करतो, 0 उरणार, मग पुन्हा 4 उतरवणार, बरोबर आहे की नाही? 0 घेणार, मग 7 × 7 = 49 करणार. करतो का आपण? हो की नाही? चला, मग तसं याचा अर्थ काय असतो रे? याचा अर्थ काय? भागाकार आहे का नाही? मग तो हे पण तेच दिसतं ना, भागाकार आहे का? बस बैजिक राशींचा भागाकार करायचा आहे. मग 1 + a + b + ab भागीला किती आहे रे? 1 + a. चला सांगा बरं आता मला, या 1 + a च्या पाड्यामध्ये कोणत्या संख्येने गुणल्यावर आता इथे भाग जाईल? तर सोपं आहे ना मित्रा. सुरुवात काय इथे 1 ने ना, तर 1 ने लिही. हे बघा 1 गुणिला हे केलं तर काय उत्तर येईल रे? 1 गुणिला 1 + a केल्यावर 1 × 1 = 1 + a गुणिला 1 a. आता काय करतो आपण? वजाबाकी करतो की नाही? केली वजाबाकी. एकात 1 गेले 0, 1 न a गेला 0, संपला. चला पुढं आता. चला आता 1 + a ला कशाने गुणलं पाहिजे? कशाने गुणलं पाहिजे? तर इथं काय दिसतोय? आता मी तुम्हाला बोललो ना, आता हे तर कट झालं ना, हा कट झाला बघा, हा कट झाला. आता उरलं काय? सोपं आहे. उरलं काय रे मित्रा? b उरला. मग तुम्हाला बोललो काय? लगेच त्याने गुणा, प्लस b ने गुणा. b ने गुणलं तर काय? b गुणिला 1 b 1 b प्लस b गुणिला a ab. चला त्या अगोदर आहे का? त्या अगोदर आपण काय करतो? पुढची राशी खाली उतरवतो ना, b + ab खाली उतरवला आणि मग याने गुणलं, b ने गुणलं, b गुणिला 1 b प्लस b गुणिला ab यांची वजाबाकी केली, किती आलं? 0. बाकी 0 उरले म्हणजे भागाकार पूर्ण, भाग पूर्ण गेला. भागाकार काय आला? उत्तर काय लिहितो आपण? 107. मग तसं उत्तर काय आलं इथे? झालं उत्तर 1 + b. चला आता दुसरं बघा. दुसरा, ए मित्रा, अरे दुसरं सर्वात सोपं सांगू तुम्हाला. a/7 = 6. तर a बरोबर किती असं जर विचारायचं असेल तर कसं काढणार आपण? तर a = काय? हा भागीला 7 काय करणार? गुणिला 7. 6 7 काय होतात? 42 होतात. समस्या आहे का मी काय सांगतोय? मग त्या पद्धतीने या छेदाने कोणत्या संख्येला गुणल्यावर हे उत्तर येईल, बरोबर ना? मग मला सांगा रे मित्रा, तिथं 1 येण्यासाठी 1 तर पाहिजेच का नाही कुठंतरी? लॉजिक सुद्धा म्हणतंय, म्हणून 1 तर एकाच ठिकाणी आहे. म्हणून बघा 1 + a याला 1 + b ने गुणून बघा. 1 + a ला जर 1 + b ने गुणलं तर हे उत्तर येतंय का? बरोबर आहे ना? भागाकाराला जर समजा भाजकाने जर समजा गुणलं तर उत्तर भाज्य आलं पाहिजे का नाही? मग त्या पद्धतीने बघा. आता सांगा इथं कोणी कोणाला गुणणार अगोदर? हा 1 काय करणार? या पूर्ण कंसाला गुणणार. तसंच ए पण काय करणार? या पूर्ण कंसाला गुणणार. मग गुणा आता. 1 1 1 1 गुणिला b b प्लस 1 गुणिला a a प्लस a गुणिला b a b. आलं का? समजलं? दोन्ही पद्धती आहेत, तुम्हाला जी पसंती पडेल ती वापरायची. ऑप्शनकडनं वाटत असेल तर ऑप्शनकडनं, तुम्हाला जर वाटत असेल की बाबा भागाकार करणं तर भाग देणं, जी सोयीस्कर वाटेल, ज्याला त्याला वाटतं ना, कोणाला असा घास आवडतो, कोणाला असा घास आवडतो, कोणाला चमची घ्यायला आवडते, पण महत्त्वाचं काय? घास तोंडात गेला पाहिजे. ठीक आहे? चला पुढचं आता याला सोडा.
लॉजिक काही लागते थोडंफार? नाही. मग मी सोडवू का सर? आम्ही त्याच्यासाठीच पाठवले सर प्रश्न तुम्हाला. हा प्रश्न दिसला म्हणजे डायरेक्ट तुम्ही काय करणार? जाऊ द्या हो, डोकं हँग पडण्यापेक्षा पुढं जाऊ. काहीतरी आहे त्याच्यामध्ये. काय काय आहे बरं? घातांकित संख्या दिसत आहेत, मग घातांकाचे नियम वापरणार ना. मग काय घातांकाचे कोणते नियम वापरणार? इथं काय समान बघा. मी प्रश्न काय आहे तो जर ब्लर दिसत असेल तर मी लिहितो बघा. एक्सचा ए वा घात भागीला एक्सचा बी वा घात आणि ए प्लस बीचा घात गुणिला एक्सचा बी वा घात भागीला एक्सचा सी वा घात कंसाचा बी प्लस सी वा घात पुन्हा एक्सचा सी वा घात पुन्हा एक्सचा ए वा घात आणि कंस सी प्लस ए वा घात असा प्रश्न आहे. मग इकडे बघा आता एक पहिला नियम कोणता नियम वापरला जाईल? कोणता गुणधर्म वापरला जाईल अगोदर? पहिला नियम वापरला मी आता. एचा यम वा घात भागीला एचा एन वा घात आहे का? असा आहे का? काय करतो याचं? पाया समान ठेवून घातांकांची वजाबाकी करतो. इथं पण तोच वापरला जाईल, इथं पण तोच आणि इथं पण तोच वापरला जाईल का? मान्य सगळ्यांना? मग सांगा काय होईल बरं? पाया तोच ठेवला आणि यांची काय होईल? ए मायनस बी होईल का? आणि त्याचा काय पुन्हा? ए प्लस बी वा घात. ठीक आहे. आता हा एक्स वेगळा आहे बरं का. हा एक्स आहे आणि इथं कोणता अर्थाने? हा गुणिले अर्थाने. गुणिला काय पुन्हा? सॉरी, एक्सचा बी वजा सी वा घात आणि त्याचा काय? त्याचं काय? बी प्लस सी वा घात. चला पुढं. एक्सचा पुन्हा काय? सी मायनस ए वा घात आणि त्याचा काय? सी प्लस ए वा घात. चला झालं का? आता मला सांगा आता काय करणार? आता दुसरा नियम, घातांकाचा दुसरा नियम. एच्या यम वा घाताचा यन वा घात होतो काय रे? एचा यम गुणिला यन वा घात. सगळं घातांकामध्ये शिकलोय ते, दुसरं काहीच करायचं नाहीये. मग सांगा बरं या दोघांचा गुणाकार होईल कोणाकोणाचा हो? मग सांगा. एक्सचा ए मायनस बी ए प्लस बी. हां मी गुणिले अर्थाने नंतर लिहितो ए प्लस बी. तसं एक्सचा बी मायनस सी आणि बी प्लस सी. तसं एक्सचा काय? एक्सचा काय येईल? सी मायनस ए आणि सी प्लस ए का? सी मायनस ए आणि सी प्लस ए झालं. आणि या तिन्ही ठिकाणी काय पुन्हा? गुणिले गुणिले. ठीक आहे. हा एक्स जो आहे तो एक्स अर्थाने आहे, लक्षात ठेवा. हा एक्स अर्थाने आणि हे गुणिले अर्थाने. आता मला सांगा हे नियम आता कट करू का? ठीक आहे. इकडे बघा आता झालं उत्तर तुमचं. आता काय करणार बरं सांगा? आता काय करणार? कोण सांगेल बरं? काय दिसतंय इथे? इथं आता आपण मागेच वैजिक गणिताचे काही सूत्र बघितले. त्या सूत्रामध्ये ए प्लस बी आणि ए मायनस बी हे कोणाचं सूत्र आहे सांगा? कोणाचा फॉर्म्युला? ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू काय? ए प्लस बी ए मायनस बी. हे माहीत नसेल तर नाही सुटणार, आणि जर माहीत असेल तर दुसऱ्याच सेकंदाला उत्तर आहे. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय माहिती का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. मग झालं उत्तर काय? बघा याला कसं लिहिणार आता? एक्सचा ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजे काय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. चला आता गुणिला एक्सचा काय? बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. पुन्हा गुणिला एक्सचा सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता मला सांगा आता काय? आता घातांकाचा नियम काय? घातांकाचा काय नियम? एचा यम वा घात गुणिले एचा एन वा घात बरोबर एचा यम प्लस एन वा घात.
पाया समान आहे बघा सगळ्यांचा, पाया समान आहे तर घातांकांची काय होईल, बेरीज होईल. मग बेरीज झाली तर मला सांगा कसं होईल, एक्सचा ए वर्ग मायनस बी वर्ग प्लस काय बी वर्ग मायनस सी वर्ग प्लस सी वर्ग मायनस ए वर्ग इज इक्वल टू एक्सचा सांगा काय येईल बरं, एक्सचा कितवा घात येईल, एक्सचा कितवा घात येईल सांगा. अहो ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कट झाला, मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कट झाला, मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कट झाला, तर उरलं काय, उरलं काय, उरणार काय ते सांगा. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली तर बेरीज केल्यावर काय उरणार, शून्य येणार का एक येणार, शून्य एक 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 बेरीज येणार का शून्य येणार, शून्य बेरीज येईल ना, काय येईल शून्यवी बेरीज येईल. आणि एकचा शून्यवा घात म्हणजे काय, एक झालं उत्तर तुमचं. आहे का मजेदार आहे. अरे मी तुम्हाला फक्त समजून देण्यासाठी एवढं, कारण की माहितीच नाही, एक 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 बारीक बारीक समजून दिलं. परीक्षेमध्ये सरळपणे करणार ना आपण, परीक्षेमध्ये काय केलं पाहिजे आपण, तर इथं दिसतंय ना, हा काय होईल ए मायनस बी ए प्लस बी काय दिसला, दोनच स्टेपमध्ये उत्तर परीक्षेमध्ये. एक्स एक्स दिसतोय ना, तर ए आणि बीची काय होईल वजाबाकी, मग इथं वजाबाकी झाली, वरती काय दिसतोय प्लस दिसतोय, ए मायनस बी ए प्लस दिसतोय, म्हणजे डायरेक्ट लिहिलं पाहिजे. कसं लिहिलं पाहिजे, एक्सचा काय ए मायनस बी ए प्लस दिसतो म्हणजे काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहून काढा. तसं गुणीला एक्सचा काय दिसतोय बी मायनस सी बी प्लस सी दिसतंय म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर लिहून काढा. तसं गुणीला आता सी मायनस ए सी प्लस डी दिसतंय म्हणजे एक्सचा काय सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर लिहून काढा. आता बघा इथं आलात म्हणजे लगेच दुसऱ्या 5व्या सेकंदाला उत्तर आहे. काय पाया समान आहे, पाया समान असेल तर घातांकांची बेरीज करतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग आता या सगळ्यांची बेरीज केली तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कट झाला प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कट झाला, हे कट झाला. या सगळ्यांची बेरीज केली तर शून्य येते, शून्य ठेवला की एक उत्तर आलं. मोजून पुन्हा 1 मिनिटाभराच्या आत प्रश्न सुटणार आहे, जो तुम्हाला 5000 मुलांमध्ये 5 मुलांचं सुद्धा तुमचं उत्तर बरोबर येणार नाही, एवढेही त्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला मनाला विचारा. ठीक आहे, हे सगळे आपले गुणवंत हुशार विद्यार्थी, त्यांना अडचणीचे येणारे प्रश्न हे पाठवलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, या प्रकारचा प्रश्न आला तर तो उत्तर आलंच पाहिजे. चला बोला. एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्याची दर्शनी किंमत 100 रुपये आहे असे भाग 25% जास्त रक्कम देऊन खरेदी केले, त्यासाठी दर्शनी किमतीवर 2% सेम मागचा प्रश्न आहे, फक्त गुगलीवर का. गुगली कसा गुगली माहिती का, अगोदर खरेदी किंमत काढा. चला खरेदी किंमत कशी काढणार, 120 भाग आहेत गुणीला दर्शनी किंमत 100 आहे, पण त्या भावाने घेतले का 25% जास्त म्हणजे काय 125. चला गुणीला करा, किती आले 15,000 आलं. 15,000. आता 2% दलाली दिली, पण 2% दलाली कशावर आहे, दर्शनी किमतीवर 2% दलाली. समजून घ्या. मग दर्शनी किंमत किती आहे 100 रुपये. मग 100 रुपये दर्शनी किंमत आहे, मग ते 120 रुपये प्रमाणे दर्शनी किंमत 100 विकले ना आपण, म्हणजे ते 12,000 आणि त्या 12,000चे 2% किती येणार 240 रुपये. 240 रुपये दलाली दिली म्हणजे टोटल लागला खर्च 15,240 रुपये. हे वाक्य महत्त्वाचे बरं का. दर्शनी किमतीवर 2% का बाजारभावावर नाही, दर्शनी किंमतवर मी 2% दिलं असं ठरलं होतं. चला आता विक्री किंमत, सेम प्रश्न आहे, काही नाही. विक्री किंमत काढा. आता इकडे काढू. विक्री किंमत कशी काढणार, आता काय निम्मे निम्मे विकलेत का, अजिबात नाही. सरळपणे काय विकले 120 जे आहेत ना ते 35% प्लस करून विकून टाकले. ते पण दर्शनी किमतीचे 35% बरं का, वाक्य वाचायचं. दर्शनी किमतीचे 35% म्हणजे 135च्या भावाने विकले. तो 16 किती आलं रे, किती आलं, 0 आहे तसं तसं केला. 12 पंचे 60, हातच्याला 6, 12 त्रिक 36, 36 6 42, हातच्याला 4, 12 4 16, 16,200 हे झाले
याचे आता दलाली किती टक्के? 3%. ते पण कशाचे पुन्हा? दर्शनी किमतीचे. म्हणजे 12,000चे 3% ना. 12,000चे 3% किती आले? 12 ते 36, 360 रुपये. 360 रुपये दलाली लागली म्हणजे 360 काय होतील? मायनस होतील. मग करा 15,840 रुपये. ही काय आली रे? विक्री किंमत. मग मला सांग भाऊ आता नफा झाला का तोटा झाला? 15,240 खर्च आला आहे आणि विकली किती आहे? 15,840. मग नफा झाला. मग नफा किती असणार भाऊ? तर 15,840मधून 15,240 वजा केलेत तर उरले किती राजा? 006 आणि 00 म्हणजे काय? 600 रुपये नफा झाला. ऑप्शन नंबर 4 आहे. मला सांगा प्रश्न अवघड आहे का? अवघड आहे का? अजिबात नाही आहे, पण मजेदार आहे. मेरिट ठरवणार. सगळ्यांना शक्य आहे असं नाही. तिथे भरपूर गुगली आहेत. दर्शनी किंमत, दलाली, पुन्हा दर्शनी किमतीवर दलाली, पुन्हा विक्री किंमत त्याच्यावर दलाली, ती पण दर्शनी किमतीवर. 35% वाढ, ते पण कोणाचे? दर्शनी किमतीवर. हे काय सोपं काम नाही आहे. ज्याचा सराव आहे त्याला जमणार आहे, पण मजेदार आहे. लोक बाहेर 25-25, 30-30 लाख रुपये हातात धरून बसलेत नोकरीसाठी आणि तुम्हाला फुकटामध्ये नोकरी मिळणार, पण या प्रकारचे प्रश्न सोडवावे लागतील. समजतंय ना? चला पुढे जाऊ. घ्या सांगा. ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. इथं ऑप्शनच नाही. आता मला सांगा उत्तर. ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. कोणत्या मित्राने पाठवलं मला माहीत नाही. व्हॉट्सअपवरती त्याचं नाव वगैरे नव्हतं, पण पाठवलं मित्राने बिचाराने. आपण कालच रात्री पाठवलं लगेच. ऑप्शन सुटणार. बरं ठीक आहे. आता असं सोडवता येईल का? असं सोडवता येईल. ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. एने 3 दिवस काम केल्यानंतर. ऑप्शन देऊ का? बरं ठीक आहे, ऑप्शन देतो. पहिला आहे 4 दिवस, दुसरा आहे 6 दिवस, तिसरा आहे 9 दिवस, चौथा आहे 3 दिवस. 4 उत्तर आहे. बरं ठीक आहे, 4 उत्तर. नाही माहीत नाही, शक्यतो 9 येणार. बरं ठीक आहे, चला सोडवू का आपण? सोडवू का? बघूया काय येतंय. ए हा एकटा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो का? हो की नाही दीदी? बघा एकटा ए किती दिवसात हो? 12 दिवस. आता मला सांगा 12 दिवसात करतो, पण त्याने 3 दिवस एकटं काम केलं की नाही? केलं का? मग काम किती दिवसाचं बाकी आहे? 9 दिवसाचा. एकटा एक काम 12 दिवसात करतो ठीक आहे. आणि ए आणि बी एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 3 दिवसात. राहिलेलं काम बरं का, ते पण राहिलेलं काम 3 दिवसात पूर्ण करतात. मान्य का? चला या दोघांचा लसावी काढला का? मग लसावी आला 12. तर मला सांगा ए हा दररोज एक किती वस्तू तयार करतो? एक वस्तू तयार करतो. हे मान्य का? ए 12 भागांचं काम तो 12 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे दररोज एक वस्तू तयार करतो. मग त्याने किती काम केलं बरं? त्याने 3 दिवस काम केलंय ना. करतो की नाही? वस्तू किती आल्या? 1 गुणिला 3 केलं. 3 आहे का किती आलं? 3. नाही आता झालं. सुरुवातीला तुम्ही लिहिलं काय ते महत्वाचं आहे. चला काय झालं? 3 दिवसात त्याने 3 वस्तू तयार केल्या का? तर मला सांगा राहिल्या किती वस्तू? 12तनं 3 गेल्या. शिल्लक राहिलेल्या वस्तू किती? राहिल्या किती? 9 वस्तू. आणि त्या 9 वस्तू ए आणि बी ने किती दिवसात पूर्ण केल्या? 3 दिवसात. बरोबर आहे की नाही? या 9 वस्तू त्या दोघांनी मिळून 3 दिवसात पूर्ण केल्या. कोणी? ए आणि बी ने. म्हणजे याचा अर्थ ए आणि बी ते दोन्ही मिळून एका दिवसामध्ये 3 त्रिक 9 3 वस्तू तयार करतात का? समजलं? मग मला सांगा ए आणि बी दोन्ही मिळून 3 वस्तू तयार करतात. मग मला सांगा एकटा बी किती वस्तू तयार करत असेल?
किती वस्तू तयार करत असेल? 1 का 2 का 3? अहो राजे, सांगा लवकर. बघा, एकटा ए 1 वस्तू तयार करतो आणि 2 ही मिळून किती? 3 वस्तू तयार करतो. म्हणजे याचा अर्थ बी किती तयार करत असेल? 2 वस्तू तयार करत असेल. किती वस्तू? 2 वस्तू. मग मला सांगा, जर त्याने एकट्याने काम केलं असतं, एकटा बी जर ते काम करत बसला तर किती दिवस लागतील? शाबास. किती वस्तू आहेत? 12. तो दररोज 2 वस्तू तयार करतो, तर मला सांगा त्याला 6 दिवस लागतील. चिल्लर. काय कोणतं सूत्र वापरायची गरज नाही, काहीच नाही. किती जणांना समजलं? 12 आणि 3चा लसावी काढला 12. मग 12 वस्तूंचं काम आहे. एक किती दिवसात पूर्ण करतो? 12. म्हणजे दररोज किती वस्तू तयार करतो? 1. त्याने किती दिवस काम केलं? 3 दिवस. म्हणजे 3 दिवसात किती तयार झाल्या? 3 वस्तू. मग 12 वस्तूपैकी 3 त्याने काम केलं, उरले किती वस्तू? 9. ते 9 वस्तू ए आणि बीने किती दिवसात तयार केल्या? 3 दिवसात. म्हणजे ते दररोज किती वस्तू तयार करतायत? 3 वस्तू. एकटा किती तयार करतो? 1च. आणि दोन्ही मिळून 3. म्हणजे एकटा बी किती वस्तू तयार करतो? 2. मग वस्तू किती तयार करायच्या आहेत? 12. मग एकटा बीने जर काम केलं तर किती दिवसात? 6 दिवसात. एकदम चिल्लर प्रश्न. काहीच कोणतं सूत्र वापरायची गरज नाही. ज्या मित्राने पाठवलं होतं त्याला समजलं का? आपलं सगळ्यांचं काम एकच आहे. आपल्या अकॅडमीचं काम एकच आहे की ज्याला गरज आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरीपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि उद्देश आपण सगळ्यांनी घेतलं आहे. आता बघा, पुन्हा एक मजेदार प्रश्न. आता सांगा आता याचं उत्तर. शेवटचा प्रश्न आहे, मग आपण थांबूया. आपण मिनिट ठरवणार. ए आणि बीच्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तर 7:5 आहे व त्यांच्या मासिक खर्चाचे गुणोत्तर 5:4 आहे. हां, ऑप्शन आहेत ना? मग ते काय? आलं का? कोणतं आलं? बरं, लक्ष द्या इकडे बघा. मोजून फक्त एक सांगू तुम्हाला, प्रश्न खूप अवघड आहे. जर ऑप्शन दिले राहिले नसते तर तुम्हाला हा प्रश्न 2 ते 3 मिनिटे सुटला नसता. पण ऑप्शनवरनं ना मोजून फक्त 5 सेकंदात उत्तर आहे. किती सेकंदामध्ये? 5 सेकंदात उत्तर आहे बरं का. 5 सेकंद सुद्धा लागलं नको पाहिजे, त्याच्या आत उत्तर पाहिजे ऑप्शनवरनं. कसं? ए आणि बी यांच्या मासिक उत्पन्नाचं गुणोत्तर काय आहे? 7:5. ओके. आता खर्चाचं गुणोत्तर मध्ये काही दिलेलं असो, शेवटी विचारलं काय? एचं महिन्याचं उत्पन्न विचारलंय ना. मग मला सांगा, एचं जे उत्पन्न असणार ते कसं पाहिजे? साधं लॉजिक आहे. काय कसं पाहिजे? अहो, 7च्या पटीतलंच पाहिजे. एवढं एक लक्षात ठेवा. मासिक उत्पन्न जे आहे ना एचं, ते 7च्या पटीत. गुणोत्तर 7:5 ना. मग 7च्या पटीत 60,000 येतो का? 72,000 येतो का? 80,000 येतो का? अहो, एकच आहे फक्त. 12×7 84,000 रुपये. एकच व्हॅल्यू आहे फक्त. मोजून ऑप्शन बघितल्याबरोबर उत्तर आहे ना 4 ते 5 सेकंदात द्यायचं होतं. ए आणि बी यांचं मासिक उत्पन्न 7:5 प्रमाणात आहे. मग मध्ये माहिती काही देऊ द्या. शेवटी प्रश्न विचारला काय आहे? एचं मासिक उत्पन्न. मग एचं मासिक उत्पन्न एवढं साधं तर्क आहे की 7च्या पटीतच पाहिजे. मग 7च्या पटीत एकच संख्या आहे. मग मला सांगा किती पट आहे? 12 पट. 12×7 84. मग याचं किती बरं? 12×5 60,000. चेक करा बघा. ए आणि बीचं किती आलं? याचं 84,000 आणि याचं किती आलं? किती? 60,000. चेक करून घ्या उत्तर. हां, आता मला सांगा, बचत खर्चाचं गुणोत्तर कसं आहे? 5:4. हां, बचत किती केली आहे? याने 19,000 केली बघा. याने 19,000 आणि याने किती केले? 8,000. चेक करा सगळ्यांनी. खर्च जर बचत एवढी केली म्हणजे खर्च किती केला आहे? 84 मधून 19 गेले तर उरले किती? 65,000. किती? 65,000. आणि याचे किती उरले? किती? 52,000.
मग मला सांगा खर्चाचं गुणोत्तर, खर्चाचं गुणोत्तर किती आहे? 65,000 भागिला 52,000 यांचं गुणोत्तर काढलं. हे 3 शून्य गेले, 3 शून्य गेले, 13 5 65, 13 चौक 52, 50,000 गुणोत्तर आलं का खर्चाचं? खर्चाचं गुणोत्तर 50,000, उत्पन्नाचं गुणोत्तर 7 5, खर्च वजा करून शिल्लक जे आहे 19,000 आणि 8,000 झालं उत्तर. ऑप्शननुसार बरेचसे प्रश्न असतात जे तुम्हाला मदत करत असतात. बाकी याला सोडवण्याची पद्धत जी आहे ती फक्त मी आता मांडणी करून देतो, बाकी तुम्ही पुढे सोडवत राहायचं. सोडवायचं कसं होतं? जर ऑप्शन नसले तर कसं? ए आणि बी यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर कसे हो? 7 5 आहे. मग मला सांगा माहिती आपल्याला उत्पन्न काय असणार बरं? 7x आणि 5x. हे मान्य आहे का? हे उत्पन्न होणार 7x आणि 5x. खर्चाचं गुणोत्तर कसं आहे? 50 4 आणि बचत किती आहे? 19 आणि 8,000. मग मला सांगा बचत कशी काढतो? उत्पन्न वजा खर्च, उत्पन्न वजा खर्च. खर्च किती आता? 5 x तर मानता येणार नाही ना, ही वेगळी पट येणार ना, 5 आणि 4ची वेगळी पट, त्याला y मानलं. 5y 4y. मग 7x मधून 5y गेले आणि 5x मधून 4y गेले की उरतात किती? 19,000 आणि भागिले किती? 8,000. हे समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे. झालं तुमचं. या किमतीनुसार सुद्धा तुमचा आता डायरेक्ट त्यांचा पगार मिळणार. हे बघा, हे 3 शून्यकडे झाले, 3 शून्यकडे झाले. आता हा 8 काय होईल? तिकडे गुणिला होईल. मग सांगा काय उत्तर येईल? 7 8 56x वजा 8 5 40y बरोबर 19 5 95x वजा 19 चौक 76y. आलं का? मग सांगा आता. हा वजा 40y जसा तसा प्लस 76y होईल आणि हा 95x मधून काय होईल? प्लस 56 इकडे मायनस 56x होईल. होईल का? चला आता सांगा पुढं काय? इकडे काय आला? वजा 40 आणि 76 मध्ये किती आलं? 36y आणि 95 आणि 56 किती येईल? बोला किती येईल? 11 ना 95 56 गेल्यावर किती उरतील? किती? 56 66 76 96 29 का 39? 39. बरं, 39 किती? x. मग मला सांगा पुढं बोला. x बरोबर x आणि y बरोबर काय येईल? 36/39. 36 आणि 39 बरोबर आहे का? 36 आणि 39 भाग कशाने जातोय? 3 ने. बोला. 12 त्रिक 36 आणि 13 त्रिक 39. 13 त्रिक 39. 12/13. 12/13. बस या किमती टाका, तुम्हाला आपोआप उत्तर मिळणार. समजलं? या पद्धतीने उत्तर काढायचं होतं. पण हे सगळं काही न करता काय करायचं होतं? ऑप्शनने उत्तर सरळ येत होतं. ठीक आहे. तर आजचे प्रश्न कसे वाटले ते मला कमेंट्स करून अवश्य सांगा. तुम्हाला प्रश्न अडचणीचे असतील, परीक्षा खूप महत्त्वाची आहे. एकच काम करायचं आहे, आता पूर्ण पुस्तक वाचू शकत नाहीत. आता तुम्हाला जे अडचणीचे असतील ते सगळे प्रश्न असे कलेक्ट करा आणि मला पाठवा. ते मराठीचे असतील, गणिताचे असतील, बुद्धिमत्तेचे असतील. ठीक आहे. आणि आपल्या पंकज सरांना आपण जीकेचे सुद्धा लागलं असतं, जे काही अडचणीचे असतील ते सुद्धा घ्यायला लावू. आजच्या दिवशी आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी.